आज आमच्या महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मार्फत आपण 35 लोकांना उद्देशपत्र देतोय. त्याचं वितरण समारंभाच्या निमित्ताने आपण सर्वजण इथे उपस्थित आहात. माझ्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्त्वाचा असा कार्यक्रम आहे, कारण का 35 लोकांना आपण आजपासून इथे व्यवसाय आणि रोजगाराची संधी आमच्या महाराष्ट्र मेडिकल बोर्डच्या माध्यमातून देणार आहोत. कौतुक करायपर्यंत विषय नाही, असं नाही की निलेश साहेबांनी मला कौतुक केलं, मी कौतुक करतो, पण तसं नाही. पण इतिहास आणि इतर त्या कार्यक्रमापर्यंतचा प्रवास हा आपल्या सगळ्या जणांना कळला पाहिजे, माहिती असला पाहिजे. आणि म्हणून मुद्दा म्हणून त्या काही माहिती मी आपल्यासमोर देणार आहे. महाराष्ट्र मेडिकल बोर्डच्या माध्यमातून इकडे वर्षानुवर्ष आपण बोटी चालवण्याचा कार्यक्रम करतो. आणि अशांचे आपल्या माझ्यासमोर व्यावसायिक इथे आज उपस्थित आहेत. इथे जास्तीत जास्त लोकांना या परवानग्या मिळाव्या हे आमदार झाल्यानंतर निलेश साहेब माझ्याशी बोलले. इथे जिथे असंख्य तरुण आहेत त्यांना या क्षेत्रामध्ये घ्यायचे आहे, म्हणून आपण तुमच्या महाराष्ट्र मेडिकल बोर्डच्या माध्यमातून आपण मार्ग काढावा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना आपण या निमित्ताने परवानगी देऊ शकतो. मग मी आमच्या देवळींना त्यानुसार माहिती घ्यायला सांगितली. आणि म्हणून सुरुवातीच्यासाठी 35 म्हणजे ही प्रक्रिया आजपासून सुरू होते. कारण का आपण इकडे येणाऱ्या पर्यटनाची माहिती, वाढणाऱ्या पर्यटकांची माहिती आपल्याला दिलेली आहे. जवळपास 5.5 लाख पर्यटक आज तिथे ह्या परिसरामध्ये येतात. आणि एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोटचं इथे स्मारक तयार झाल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये इथे पर्यटकांची संख्या वाढतच जाणार आहे. आणि म्हणून इथे सुविधा पुरवणं हे महाराष्ट्र मेडिकल बोर्ड, पर्यटन खाते म्हणून आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. कारण म्हटलं तर इकडचे जे काही पर्यटनाची वाढ म्हणा, तर महाराष्ट्र मेडिकल बोर्डला खऱ्या अर्थाने इथे कामाला कोणी आकार दिला असेल तर बंदर मंत्री म्हणून सन्मान्य राजेसाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये आम्ही खरं ते काम पुढे घेऊन जाण्याचं काम आमच्या माध्यमातून आता करतो. इथे तयार असलेली जेटी म्हणा किंवा असंख्य किंवा असंख्य बाकीचे सोयी सुविधा हे सन्मान्य राजेसाहेबांच्या कारकिर्दीमध्ये तयार झालेले आहे. आणि म्हणून ह्या खात्याचा मंत्री झाल्यानंतर निलेश साहेबांची चर्चा केल्यानंतर इथे जास्त सोयी सुविधा महाराष्ट्र मेडिकल बोर्डच्या माध्यमातून वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं टाकण्याचं ठरवलेलं आहे. आणि म्हणून आता सुरुवातीला 35 लोकांना आपण उद्देशपत्र देणार आहोत. मी हेही सांगेन की इथपर्यंत आपल्याला थांबायचं नाही. कारण का राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची अशी संकल्पना आहे की 877 किलोमीटर असलेली आपली किनारपट्टी हे जलवाहतुकीच्या माध्यमातून जोडली गेली पाहिजे. म्हणजे मुंबईपासून रायगड असो, रत्नागिरी असो आणि आपला सिंधुदुर्ग हे पूर्ण किनारपट्टी येणाऱ्या काही वर्षामध्ये जलवाहतुकीच्या निमित्ताने जोडण्याचा कार्यक्रम आम्ही महाराष्ट्र मेडिकल बोर्ड म्हणून हातात घेतले. आणि म्हणून आता हे जे काही आपण प्रवासी किंवा आता हे जे काही उद्देशपत्र देतोय त्यांना येणाऱ्या कालावधीमध्ये खूप महत्त्व वाढणार आहे. म्हणून 35 पर्यंत आम्हाला थांबायचं नाही एवढं सांगितलं. आम्हाला अजूनही द्यायचे, अजून लोकांना महाराष्ट्र मेडिकल बोर्डच्या माध्यमातून उभं करायचं आहे. फक्त आपल्याला एवढंच सांगेल की फॉर्म भरण्यामध्ये कदाचित तिथे सगळी आपण माहिती देत असताना सगळी फॉर्ममध्ये माहिती भराल. फक्त जसं महाराष्ट्र मेडिकल बोर्डकडे जाऊन आपलं नाव नोंदवा, अजून एक नाव आमदार साहेबांच्या कार्यालयामध्ये नाव आपण नोंदलं तर निश्चित पद्धतीने उद्देशपत्र आपल्याला मिळेल. कारण का जेव्हा ही नावं आम्ही ठरवतो, मी देवरेजी आम्ही सगळे जण, तेव्हा असंख्य लोकांची नावं आली ठरवतो.
त्या नियमामध्ये बसून आम्हाला ती नावं पुढे आमच्याकडे केली आणि पुढच्या टप्प्यामध्ये अजूनही लोकांना ते उद्योगपत्र आम्हाला द्यायचं आहे म्हणून त्याची तयारी पण उर्वरित लोकांनी ठेवावी एवढंही उत्तम त्या निमित्ताने मी उल्लेख. आता येणाऱ्या कालावधीमध्ये फक्त इथपर्यंत आम्हाला थांबायचं नाही, पण हा पूर्ण जो किनारपट्टीचा भाग आहे जो महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या अंतर्गत येतो त्याला विकसित करण्यासाठी सागरमाला 2च्या अंतर्गत आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध होणार. तिथले सोयी सुविधा असो, तिकडचे काही हॉटेल चालू करायचे आहे, स्टॉल धारक जे तिथे आता तुम्हाला दिसत आहे ते येणाऱ्या कालावधीमध्ये आमदार साहेबांचा अजून एक मला आग्रह होता की तिथे त्यांच्यावर टांगती तलवार असता कामा नये. कधी अधिकारी येतात त्यांच्यावर कारवाई करतात ते मला नको आहे. म्हणून आम्ही आत्ताच आमच्या महाराष्ट्र मेरीटाईम आणि बंदर खात्याच्या माध्यमातून आम्ही एक नवीन शॉपची पॉलिसी तयार केली, दुकानाची पॉलिसी तयार केली. त्या शॉपच्या पॉलिसी अंतर्गत हे जे काही दुकानावर किंवा स्टॉल म्हणा जे काही महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या प्रॉपर्टीवर तुम्हाला दिसतील ते येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांना नियमित करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही धोरण तयार केलेलं आहे. काही गोष्टी येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे आता ज्या काही दुकानं आहेत ते महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या शॉप पॉलिसीच्या अंतर्गत त्यांना नियमित केलं जाईल, त्यांना लायसन्सेस दिले जातील आणि जेणेकरून भविष्यामध्ये कुठलीही पद्धतीची टांगती तलवार त्यांच्यावर राहणार नाही हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. आणि म्हणून ह्या येणाऱ्या कालावधीमध्ये असंख्य अशा पद्धतीचा उपयोजना आपण महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या माध्यमातून आपण करणार आहोत. अजून एक बाब मी मुद्दामून उल्लेख करेन की मुख्यमंत्री साहेबांचा 150 दिवसाचा कार्यक्रम अंतर्गत आकृतीबंध त्या इकडून आम्हाला प्रत्येक खात्याला नवीन नोकऱ्या निर्माण करण्याची संधी आम्हाला या निमित्ताने मिळाली. आणि म्हणून मत्स्य खाता आणि बंदर खात्याच्या अंतर्गत आम्ही मत्स्य खात्यामध्ये 450 नोकऱ्या म्हणजे जागा आणि बंदर खात्यामध्ये 450 नवीन जागा भरण्याचा कार्यक्रम आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये घेणार आहोत. आता ती फाईल फायनान्समध्ये गेलेली आहे. काही दिवसातच मला मान्यता भेटल्यानंतर बंदर खात्याच्या अंतर्गत तरुण तरुणींना नवीन 450 जागा भरण्याच्या दृष्टिकोनातून संपर्क केला जाईल. आपण फक्त आमच्या त्या जे काही फॉर्म भरून त्याच्यामध्ये आपली माहिती भरल्यानंतर योग्यतेनुसार आम्ही 450 लोकांना तिथे भरण्याचा कार्यक्रम पुढे घेणार आहोत. आणि म्हणून आमच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून असंख्य असे महत्त्वाचे निर्णय ज्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आमच्या तरुणांना 2 हाताला काम देण्याचा उपक्रम आम्ही आमच्या मत्स्य आणि बंदर खात्याच्या माध्यमातून आम्ही घेतोय. असंख्य महत्त्वाचे विषय आमदार साहेबांनी उल्लेख केले. याच्यामध्ये LCDCचा जो उल्लेख केलेला आहे मी आमदार साहेबांना सांगेन. आम्ही स्वतः मुख्यमंत्री साहेबांची चर्चा करून जवळपास 700 कोटी मच्छीमारांना LCDCच्या अंतर्गत मिळण्याचा त्यांचा अधिकार आहे पूर्ण पेंडिंग आहे. मुख्यमंत्री साहेब स्वतः पंतप्रधान कार्यालय आणि आमच्या मत्स्य खातं जे केंद्राचे त्यांच्याशी आम्ही संपर्कात आहोत. मला विश्वास आहे वारंवार आमदार साहेब पण विधिमंडळामध्ये मांडतात, अन्य विधानसभेच्या आमदारांनी पण ह्याबद्दल उल्लेख केलेला आहे. या 700 कोटी संदर्भात जे जे काही मच्छीमारांना देणं आहे ते केंद्र सरकार सकारात्मक आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये LCDCच्या अंतर्गत असलेले सगळे जे पैसे आहेत हे हक्क आमच्या मच्छीमारांचे आहे ते योग्य वेळी दिले जातील हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. त्याचबरोबर जे बल्कच्या अंतर्गत येऊन आल्यामुळे जे काही दर मच्छीमारांना बांधवांना लागलेले आहेत त्याच्यामुळे ह्या सीझनमध्ये खूप मच्छीमारांनी आपल्या बोटी पण समुद्रामध्ये उतरवल्या आहे कारण का परवडत नव्हतं. पण ही भावना आमच्या आदरणीय प्रधानमंत्र्यांनी साहेबांनी ओळखलेली आहे. म्हणून मी ह्याही बाबतीत तुम्हाला विश्वास देतो. आम्ही दर आठवड्यात किमान एकदा तरी मी केंद्रीय सचिव मत्स्य खात्याचे जे केंद्रीय सचिव आहेत आणि पंतप्रधान कार्यालयाशी आम्ही सातत्याने संपर्कात आहोत. आदरणीय मुख्यमंत्री आणि आमचे एकनाथ शिंदे साहेब पण या संबंधित केंद्राशी संपर्कात आहेत. मी आपल्याला विश्वास देतो येणाऱ्या कालावधीमध्ये कोणी विषय कायमस्वरूपी म्हणजे आमच्या मच्छीमारांना त्याच ब्रॅकेटतून बाहेर काढून जेणेकरून भविष्यामध्ये अशा पद्धतीचे दर त्यांना लागता कामा नये यासाठी केंद्र आणि राज्याचं आमचं सरकार सकारात्मक आहे. आणि त्या पद्धतीची ब्रेकिंग न्यूज आणि
निवडून येऊन तुम्हाला लवकरच भेटेल हा विश्वास तुम्हाला मी आज त्या निमित्ताने देतो. तसं मी एक तुम्हाला मालवण करायला सांगेन की आपल्याला इकडे तिकडे पळण्याची काहीच गरज नाही. अशांच्या वेळी काही लोक आमच्या कार्यालयामध्ये येतात, निवेदन माझ्याकडे देतात. बाबा आमदार साहेब आहे, आपण बोला त्याच्याकडे जाऊन निवेदन द्या. आणि त्यांच्या सातत्याने माझ्या बरोबर असो, सरकार बरोबर असो, मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालय, केंद्र सरकार सातत्याने संपर्कात ठेवणारे तुमचे आमदार साहेब, त्यांच्याकडे निवेदन दिलं तर आपलं प्रश्न सुटत आहे. इकडे तिकडे नागपूर उगाचे फोटो माझ्या कार्यालयामध्ये येऊन काढायचे, मग इकडे गैरसमज करायचे, असे काही लोकांचे जे उद्योग आहेत ना ते बंद झाले पाहिजे. ते आवडून काही लोकांचं आता जे आमदार साहेबांनी उल्लेख केला ना, काही लोकांच्या विचारांची दुकानं त्याच्यावर असतात. माझ्याकडे कार्यालय येतात, फोटो काढायचा, तिथे पत्रकारांना द्यायचे, वेगळी बातमी सांगतात. असं काही गोष्टी करू नका. आमच्या मधला जो फेविकॉलचा जोड आहे ना, कितीही जोर लावला तो काही तुटणार नाही. म्हणून कितीही उगाच आपला वेळ घालवू नका. एवढं काही लोकांचं मुद्दाम येतात. मला वाटतं व्यासपीठावर बोलणं असलं तरी समजदार इशारा काफी आहे. समजदार लोक आपल्या मालवणमध्ये आहे. आणि म्हणून उगाच त्रास देऊ नका. सक्षम लोकप्रतिनिधी आपल्याला मिळालेले आहेत, त्यांच्या माध्यमातून आला तर काम निश्चित पद्धतीने होईल हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला परत देतो. मी आमदार साहेबांना खरं म्हणजे हा कार्यक्रम दुसरे त्यांचा आहे. मी खात्याचा मंत्री असलो तरी त्यांचा आग्रह होता की जास्त आमच्या इकडच्या लोकांना आपण महाराष्ट्र विद्यालय बोर्डच्या अंतर्गत या उद्योगपत्र द्यावं. म्हणून माझ्या खात्याने मेहनत करून ते उद्योगपत्र आज आपल्याला इथे उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि म्हणून आज इथल्या खात्याचा मंत्री म्हणून जसं त्यांनी उल्लेख केला की राणे साहेबांची आवडती किनारपट्टी ही मालवणी आहे. त्याची चांगली जाणीव मला आहे. कारण का परत संध्याकाळी मला घरीही जायचं असल्यामुळे त्याच्यामध्ये मी काय आर्ग्युमेंट करणार नाही. म्हणून ह्या मालवण किनारपट्टीच्या दृष्टिकोनातून आमदार साहेब त्याच्यावर बोट ठेवतील. माझ्या खात्या अंतर्गत आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जे जे बोलतील त्या गोष्टी निश्चित पद्धतीने पूर्ण होतील हा विश्वास अजून एक बसल्या त्यांनी आमच्या दोघांमध्ये चर्चा झाली की हा जो काही जुना हॉल आहे त्यांनी सांगितले याच्याबद्दल आपल्याला काहीतरी करायचं आहे. आपण सिंधुरत्नाच्या अंतर्गत या पूर्ण हॉलच्या बनवण्याची जबाबदारी आता आमच्या दोघांची असेल. हाही शब्द तुम्हाला आणि सगळ्या बाबतीची जबाबदारी आमदारांच्या निश्चित पद्धतीने पूर्ण करते. म्हणून परत एकदा ज्यांना आज उद्योगपत्र मिळणार आहे त्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो. आणि याही पुढे ही जी काही उद्योगपत्र देण्याची जी काही प्रक्रिया आहे ती अशाच पद्धतीने सुरू राहील असं आश्वासन आणि विश्वास या खात्याचा मंत्री म्हणून मी इथे देतो. इथेच थांबतो. जय हिंद.